लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। मशीन पण ही खूप चांगल्या क्वालिटीची खूप चांगल्या क्वालिटी। याची किंमत 5,000 रुपये आहे। मार्केटमध्ये जर गेलं तर 7 ते 8,000 रुपये लागतात। विशाल बौद्धी सेवाभावी संस्था आणि भारत पेट्रोलियम पंप BPCL यांच्या मार्फत आज दिव्यांग बंधूंना वाकर व्हीलचेअर साहित्य वाटप करण्यात आले। हँडिकॅपची निवड कशा पद्धतीने? हँडिकॅपची निवड आम्ही काय केलं की जे गरजू लोक आहेत तिथपर्यंत जाऊन त्यांचं स्वतः बघितलं, खरं त्यांना हँडिकॅप म्हणजे वाकरची गरज आहे का, त्यांनाच वाकर दिले। ज्यांना खरंच व्हीलचेअरची गरज आहे का असे लोक आम्ही स्वतः जाऊन शोधले आणि त्यांचे तिथे स्वतः बघितलं, त्यांचे डॉक्युमेंट बघितले। असेच लोक आम्ही तिथे शोधून त्यांना शुल्क वगैरे निःशुल्क आहे, 1 रुपयाही घेतलेला नाही। भारत पेट्रोलियम पंप आणि BPCL आणि विशाल बौद्धी संस्था यांनी कोणाकडून 1 रुपयाही घेतलेला नाही। प्रमुख पाहुणे आमच्या कार्यक्रमाला खरं तर अतुल सावे साहेबांना आम्ही निमंत्रण दिलं होतं, ते येणार होते। त्यांचा 11 वाजता फोन आला, तर येतोय म्हणले होते, पण आपल्याकडे सगळे बांधव अपंग सगळे दिव्यांग लांबून येणार होते, त्यांना यायला उशीर झाला। त्यांचा नंतर फोन आला की एक कार्यक्रमात बिझी आहे, त्याच्यामध्ये काही येऊ शकले। आपल्याकडं व्हीलचेअर 175 लोकांना दिली आपण, वाकर 50 लोक आहेत आणि जे कानाच्या मशीनरी आहेत 125 लोक आहेत। जिल्ह्यामधून लोक आले हो, पूर्ण काही शहरातले आहेत, काही खेड्यातले पण आहेत। याची फॉर्म प्रक्रिया कशी होती? हां, यांची एक फॉर्म होता, फॉर्मवर त्यांचे फक्त नाव, अपंगाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक फोटो आणि त्यांची सिग्नेचर। त्याच्यामध्ये लहान मुलं पण आहेत, 12 वर्षाचे, 15 वर्षाचे, वाकरसाठी, व्हीलसाठी आणि कानाच्या मस्तीसाठी, आणि 60 वर्षाचे, 50 वर्षाचे पण आहेत। जर समजा गरजू दिव्यांगाला जर समजा सायकलीची आणि कानाच्या यंत्राची गरज पडली तर आपण त्यांना देऊ शकतो? हो, देऊ शकतो आपण त्यांना जर गरज, पण फक्त आपल्याला लाभार्थी खरं पाहिजे, त्यांच्याकडे पाहिला त्यांनी लाभ घेतलेला नसेल आपण प्रयत्न करू। त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाही, त्यांच्यासाठी काय, आपल्याला जे भारत पेट्रोलियम पंप आहे त्यांच्याकडे आपल्याला मागणी करावी लागते, त्याच्यानंतर त्यांनी ती मंजूर करतात। दिव्यांगांना मदत करतात, मग त्याच्यामध्ये रिपिटेशन झालं तर त्यांना आपण कसं डिटेक्ट करतात? हां, त्यांना आपण काय करतो की आपण त्यांची म्हणजे सगळं बघतो, त्यांच्याकडे पहिली सायकल आहे का, व्हीलचेअर आहे का, किंवा त्यांच्या म्हणजे आजूबाजूचे लोक राहतात त्यांना पण विचारतो यांनी खरं पहिला लाभ घेतलेला आहे का। कारण काही असं बी आम्ही अनुभवलंय की काही डबल लाभ घेतात, पण आम्ही प्रत्यक्ष जाऊन ते बघितलं की यांच्याकडे पहिली आहे का, व्हीलचेअर आहे का, वाकर आहे का, अजून शेजारच्याला विचारलं आहे का, त्यांना नसन तरच आम्ही त्यांना दिली। विशाल बौद्धी संस्था जी आहे ही संस्था गेल्या किती वर्षापासून? गेल्या विशाल बौद्धी सेवाभावी संस्था ही जालन्याची आहे, ही कमी 2011चे रजिस्ट्रेशन आहे, पण 6 ते 7 वर्षापासून ही चांगल्या प्रकारे काम करते। आम्ही आता एक पाऊस आपल्याकडे खूप झाला होता, नद्या वगैरे पूल आला, तर त्याच्यामध्ये बरेचशा लोकांचे घर वाहून गेले। अशा लोकांना आपण ताडपत्रे दिल्या, राशन किट दिल्या, त्याच्यात निरमा, साबण, सोडा, बरंचसं काही आपण त्यांना गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वगैरे मदत केली जाते का? हो, केली जाते। आपल्याकडे जर गरजू विद्यार्थी जर असेल त्यांनाही आपण प्रयत्न करतो। शालेय पातळीवर का कॉलेज युनिव्हर्सिटी पातळीवर? नाही, शाळेय पातळी। अजून आपल्या संस्थेचे अन्य काही कार्यक्रम? आपल्याकडे आपण सॅनिटायझिंग पॅड पण फ्रीमध्ये वाटले, पण म्हणजे आता मधामध्ये आपण राशन किट पण म्हणजे फ्रीमध्ये वाटल्या, 1 रुपयाही पण आपण। आणि आपण शक्यतो म्हणजे असे गरीब बघितले, खरंच त्यांना गरज आहे का। आता आणि काही ताडपत्र दिले, आम्ही त्यांचे स्वतः घरं जाऊन बघितले, त्यांच्या घरात पाणी गेलं, त्यांचे पत्राचे घर आहेत, कुडाचे घर आहेत, इथपर्यंत स्वतः जाऊन त्यांचे फोटो काढून त्यांचं विचारून सगळीच त्यांना दिली विषय काही मदत आपण संस्थेच्या माध्यमातून करतात? हो, संस्थेच्या माध्यमातून। कुठल्या स्वरूपाच्या आरोग्य सुविधा? हां, आरोग्यामध्ये आम्ही सॅनिटायझरचे पॅड वाटले, पोरांमधून पण आम्ही बऱ्याच जणांना मास्क वाटप केली, परत त्यांना काही अन्नधान्य त्यांना पण आपण त्यांना वाटप केली।
आपण दिव्यांगांना काय अपील करणार या निमित्ताने? दिव्यांगाला आपण अपील करणं की आपण जे साहित्य दिलं आपल्याला BPCL भारत पेट्रोल पंप, ह्या साहित्याचा खरंच चांगला उपयोग करावा, दुरुपयोग करू नये आणि व्यवस्थित त्याचा वापर करावा त्याचा. इथं आयोजक आपल्या इथं शेख नासेर म्हणून आहेत, त्यांनी खूप मदत केली त्यांनी, आणि काही शाळेवाले आहेत, अपंग शाळेवाले, त्यांनी पण खूप मदत केली. नाही, आपण हा कार्यक्रम कुठेही राबवू शकतो, फक्त आपल्या भारत पेट्रोलियम पंप BPCL आपल्या फक्त संभाजीनगरसाठी साहित्य दिलं होतं, त्याच्यामुळे आपण हा साहित्य मिळणार आहे. साहित्याचा लाभ सर्वांना भेटणार आहे.